इथे मी 2 चमचे तिखट वापरले आहे, कोथिंबीर घालणार आहे आणि ओवा। नमस्कार, एकांत रायडरच्या पाककलेच्या एका नवीन भागात तुमचं स्वागत आहे। मस्त पावसाळी वातावरण आहे आणि अशा वातावरणात सिंहगडला जाण्याची काही मजाच वेगळी आहे। बहुतांश लोक सिंहगडला खाद्यभ्रमंतीसाठी जातात। तिथे खूप पदार्थ मिळतात, पण स्मरणात राहणारे असे काही पदार्थ की पिठलं भाकरी, कांदा भजी आणि हो, तिखट कांदा विसरून कसं चालेल। आज मस्त पावसाळी वातावरण आहे आणि सिंहगडवरच्या मस्त कांदा भजीची मला तीव्र आठवण झाली। तर आपली ही कांदा भजी सिंहगडसारखी बनतील का हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। तुम्हाला ऑथेंटिक सिंहगडसारखीच कांदा भजी बनवायची असतील तर तुम्ही हे 4 घटकच वापरा की हिरा बेसन पीठ जे मी 2 वाट्या घेतले, कांदा 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले उभे कापून, आणि मीठ आणि तिखट। सिंहगडसारखी ऑथेंटिकच भजी बनवायची असतील तर तुम्ही हे 4च घटक वापरा। तर मला कोथिंबीर आवडते आणि ओव्याची पानं माझ्याकडे आहेत म्हणून मी ते दोन्ही घेतलेले आहेत घटक। तुम्हाला नको असतील तर नका घेऊ, तुम्ही हे 4च घटक, 4 घटकांनी सुंदर भजी बनतील। तर सगळ्यात आधी आपण तेल तापायला ठेवूया। प्रथम आपण कांदा घेऊयात, त्यात मीठ घेऊयात, चवीनुसार मीठ। इथे मी 2 चमचे तिखट वापरले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। आपण हे आता सगळं मिक्स करून घेऊयात। मीठ आणि तिखटनी कांद्याला पाणी सुटतं, ते थोडं मिक्स केल्यावरती आपल्याला ते जाणवेल। आता हे असं थोडं मिक्स करून घ्या। कांदाच पाणी सोडेल की आपल्याला ते वेगळं असं पाणी त्यात घालावं लागणार नाही आहे, आणि जर वेगळं पाणी घातलं तर ते थोडं पातळ होईल। तर पातळ झालं तर मग गोल भजी होतील, तर ते आपल्याला गोल भजी नको आहेत, आपल्याला खेकडा भजी हवी आहेत। म्हणून हे थोडंसं असं मिक्स केलं की पाणी बरोबर पाणी सोडायला सुरुवात करतं आणि आपल्याला खेकडा भजी करायची आहे। आपण आता लागेल तसं पीठ टाकून घेऊयात, आणि पीठही थोडंच घालायचं आहे, पीठ जास्त नाही घालायचं। मी अंदाजे अर्धी वाटी पीठ टाकलं असेल। पीठ कमीच हवं आहे, आणि तर मी इथे कोथिंबीर घालणार आहे आणि ओवा, ओव्याची पानं। कोथिंबीर आणि ओव्याची पानं ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवी असतील तर घाला, नाही घातली तरी चव छानच होईल। हे बघा, मी एक असं थोडंसं पाणी शिंपडते आहे, एवढंच पाणी घालायचं आहे त्याच्यात। मला थोडं पीठ हवं आहे असं वाटतंय म्हणून ते केलं मी। आता आपण हे मस्त एकजीव करून घेऊयात। वास खूप मस्त सुटलाय हो। तर तेल आपलं तापलं असेल छान, तर चला आपण आता भजीत तळून घेऊयात। आपण हे तेल तापलंय का नाही हे चेक केलं। आता एक कांद्याचा तुकडा टाकून बघूयात की तेल कितपत तापलंय। मस्त।
चला तर मी आता एक्सायटेड आहे भजी करण्यासाठी आणि नंतर खाण्यासाठी. ही खूप ब्राऊन होऊन द्यायची नाही आहेत, म्हणून ते फ्लेम जरा थोडा कमीच ठेवा. हे बघा, हा असा कलर हवा आहे, हा परफेक्ट कलर आहे. तिखट कांद्याच्या चटणीशिवाय सिंहगडची भजी होऊच शकत नाही. चला तर मग तिखट कांद्याची चटणी कशी बनते ते बघूया. तिखट कांद्याच्या चटणीसाठी मोजके 4च घटक लागणार आहेत. एक कांदा बारीक चिरून, तिखट, मीठ आणि आपण ज्यात भजी तळली ते गरम तेल त्यात मिक्स करायचं. चला तर मग आपण सुरू करूयात तिखट कांद्याची चटणी. तिखट थोडं जास्त घ्यायचं, 1 ते 1.5 चमचा तिखट घेतलं आणि मीठ चवीनुसार. हे मिक्स करून घेऊयात. तर असं 1 चमचाभर छान वाफाळतं ते. हे मिक्स करून घेऊया. कलर तर मस्त आलाय. तर अशी बनते ही तिखट कांद्याची चटणी. मस्त छान कुरकुरीत झाली आहेत. सिंहगडची आठवण झाली. कांदा मस्त कुरकुरीत झाला आहे. चटणी थोडी तिखटच करा, तिखट चटणीशिवाय मजा नाही येणार. मस्त, खूप सुंदर. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला खाली कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे ती. आता भेटूयात पुढच्या बुधवारी एका नवीन खाद्यपदार्थाच्या रेसिपीसोबत.